होळी म्हटली की पुरणपोळी आणि तिच्यासोबत झणझणीत गावरान चवीची कटाची आमटी तर हवीच ना। या व्हिडिओमध्ये मी अगदी पारंपरिक पद्धतीने ताजा मसाला वापरून कटाची आमटी कशी बनवायची ते दाखवलं आहे। त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। कटाच्या आमटीसाठी सगळ्यात आधी लागते ती म्हणजे चणा डाळ। तर मी पुरणपोळीसाठी अशी ही चणा डाळ भिजत घातली होती। तर आता ही चणा डाळ पाव चमचा हळद आणि 1 चमचा तूप घालून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढून शिजवून घ्यायची। शिजलेली चणा डाळ गाळून घ्यायची आणि जो खाली उरतो तो म्हणजे कट आणि त्यात थोडीशी चणा डाळ ठेवायची, म्हणजे ती आपण कटाच्या आमटीसाठी वापरू शकतो। आता बघूया कटाच्या आमटीसाठी लागणारे वाटण कसे बनवायचे। तर इथे मी व्हिडिओ दाखवलेले सर्व जिन्नस तेलावर खरपूस भाजून मिक्सरमध्ये जरासे पाणी घालून वाटून घेतलेले आहे आणि या सर्व वस्तूंचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे। तर आता आपले कटाच्या आमटीसाठी लागणारे वाटण तयार आहे। चला तर मग बघूया कटाची आमटी कशी करायची। तर सगळ्यात आधी एका भांड्यात तेल गरम करून त्यात घाला 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि थोडासा कढीपत्ता आणि तो छान परतून घ्या। कढीपत्ता तडतडला की त्यात घाला मसाले, लाल तिखट, भाजकी तिखट, धणे पावडर, जिरे पावडर, गरम मसाला आणि हळद आणि हे सर्व मसाले छानपैकी परतून घ्या। मसाले परतले की त्यात घाला वाटण आणि हे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या। वाटण घातल्यानंतर मिक्सरचे भांडे धुवून ते पाणी सुद्धा यात टाकून घ्या। आता हे सर्व मिश्रण छान परतून घ्या आणि यात घाला गाळून ठेवलेले चणा डाळीचे पाणी म्हणजेच कट। आता हा कट घातल्यानंतर मिश्रण चांगले ढवळून घ्या आणि या मिश्रणाला एक चांगली उकळी येऊ द्या। आता या मिश्रणात घाला चवीपुरते मीठ, सोबतच चिंचेचा कोळ आणि चव बॅलन्स करण्यासाठी छोटासा गुळाचा खडा आणि हे सर्व मिश्रण नीट ढवळून घ्या। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही कटाची आमटी जाड किंवा पातळ ठेवू शकता। तर तुम्ही आता बघूच शकता की आपल्या आमटीला अगदी छानपैकी कट आलेला आहे। आता वरून घाला भरपूरशी कोथिंबीर आणि छान ढवळून घ्या। तर अशा प्रकारे आपली अतिशय खमंग झणझणीत अशी गावरान चवीची कटाची आमटी तयार आहे। तर मग गरम पुरणपोळी सोबत ही कटाची आमटी एकदम भन्नाट लागते। तर तुम्ही पण होळीला अशा पद्धतीने कटाची आमटी नक्कीच ट्राय करा आणि तुमच्याकडे ही कटाची आमटी कशा पद्धतीने बनवतात ते मला कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।